माझे नाव ज्ञानेश्वर वाल्मी गवारी, राहणार केंदूर थिटेमाळा. माझा व्यवसाय शेती आणि शेतीमध्ये पिके घेताना कांद्याला पाणी 4 महिने 5 महिने पाणी द्यावं लागतं. तिथून पुढं पाणी संपलेलं असतं, म्हणजे शेती पडीकच म्हणायचं. मग मार्च एप्रिल मे हे 3 महिने पाणी पुरत नसतं लोकांना. त्याच्यामुळं ग्रामपंचायतमधून आम्हाला टँकर येतात. ते टँकर पण 4 दिवस 5 दिवसांनी येतात. मग त्यावेळेस असं रोडला ड्रम नेऊन ठेवायचे, कोणाचे हौद नेऊन ठेवायचे असे, मग त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं. Maharashtra is one of the states in India that has been hit hardest by climate change and has intense water scarcity issues. Today we are here in Shirur, which is very close to Pune. Shirur receives almost 450 millimeters of rainfall in a year, which is pretty less, and this region is called an arid region. प्रोजेक्टची सुरुवात अशी झाली, ही आपण पायलट प्रोजेक्टपासून सुरुवात केली आणि हे पायलट प्रोजेक्ट 2024मध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये आम्ही केलं. For Water for People, whose primary mission is to ensure safe and sustainable drinking water for all, what it meant is that to ensure water security, we have to look at agriculture water and drinking water together, because groundwater that supplies drinking water and agriculture, it's a common pool resource. So you take more water in agriculture, it leaves less for drinking. Through our partnership here with 3M, we've been able to work together with communities to focus on soil and water conservation best practices, including terracing and building channels and check dams and infiltration wells to ensure the groundwater resource sustainability. पायलटमध्ये हे इंटरव्हेन्शन केलं आणि आत्ता यावर्षी पावसाळ्यानंतर जे आम्हाला जाणवलं, जे शेतकऱ्यांचे फीडबॅक आहेत, आणि आम्ही एक असेसमेंट पण केलं. त्या दरम्यान लोकांसोबत इंटरव्ह्यू करताना आम्हाला लक्षात आलं की मागच्या वेळेस जे पाण्याची पातळी किंवा विहिरींमध्ये जे पाणी राहत होतं ते अप टू डिसेंबरपर्यंत राहत होतं, आणि यावर्षी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की कमीत कमी 2 महिने ते विहिरींना पाणी राहिलेलं आहे. म्हणजे आत्ता फेब्रुवारीच्या एंडपर्यंत ते विहिरींना पाणी आहे. तर हे त्यांना थोडक्यात जाणवत आहे की बाबा तेवढं कामं केल्यानंतर आम्हाला 2 महिन्याचं जे वॉटर कॉलम आहे ते त्यांना वाढलेलं आहे. संस्थेमार्फत जे पाणलोटाचं काम झालं त्याच्यामध्ये आम्ही 2च पिकं घेत होतो. एक खरीपमध्ये आम्ही बाजरी घेतली ह्याच्यामध्ये, आणि रब्बीचा कांदा घेतला. आम्ही तिसरे ज्वारीचं पीक घेतले. म्हणजे तिसऱ्या बारीने आम्हाला पीक घेण्याची संधी या ठिकाणी याचा फायदा झाल्यामुळं भेटलेली आहे, आणि त्यामुळे आम्ही हे ज्वारीचं पीक घेतलेलं आहे. So we were surprised that in just 1 year of work, the farmers are saying that there is more water available in the wells. There is no drinking water scarcity in the summer that this faced, and it was very hot summer this year. And also, very interestingly, they are able to increase the cropping area, and which means that their income rises, and they are also not having to go to other places in search of work.